आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रवीण बाळकेच्या वतीनं म्हणजे खरं त्याच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि संपन्न होत आहे. मी त्याला मनापासून धन्यवाद देतो. माझे मित्र प्रवीण बाळके अथक प्रयत्न, मला फक्त आताच नाही, कधीतरी यादी गोळा करणं, कुठून कुठे जर पाहिलं त्या नावांची चर्चा करत करत त्यांचं वैशिष्ट्य फोनच्या प्रत्येक संवादामध्ये मला तो सांगत होता आणि कधी कधी मी काय त्याला सुटवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु त्याच्या प्रयत्नाला मला सुटवून अतिशय मनापासून नम्रपणे दाद दिली पाहिजे. खूप मनापासून असा प्रयत्न करून आज मी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सांगतो, अनेकांचे चेहरे पाहत असताना मला 50 वर्षापूर्वीची आठवण, 51 वर्षापूर्वीची आठवण, 52 वर्षापूर्वीची आठवण, परीश शेख आले तर माझे फोटो म्हणजे परीश शेख यांच्यापासून मिलिंद वाडेकरपर्यंत अशा सगळ्या क्षेत्रातले त्या त्या वृत्तपत्रात म्हणजे वृत्तपत्राचे फोटोग्राफर होते, ते छायाचित्रकार, ते माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि माझा एखादा फोटो चांगला आल्यानंतर मी मनापासून त्यावेळी मोबाईल नव्हता पण फोन करायचे आणि त्यांचे आभार मानायचे. कारण त्यांनी एवढी प्रसिद्धी आम्हाला त्या काळामध्ये दिली आहे आणि खूप जुन्या गोष्टी मला या ठिकाणी आता आठवत आहे. मला आठवतं की जी नावं आपण घेतली की जी आज हयात नाही, डॉक्टर सरमा गर्ग्यांच्यापासून तर जयंतरावांच्यापासून सवा गर्ग्यांच्यापासून खूप नावाची मोठी यादी वाटली. चंपक विशीकर, वसंतराव जी यांची सगळी नावं पाहत असताना मला एक त्यावेळेच्या बातम्या आठवल्या माझ्या बाबतीत आलेल्या. डॉक्टर सरमा गर्गे हे इतके विद्वान होते की त्या मी सांगायची जरूर ते भाषा विज्ञान कोशाचे 13 खंड त्यांनी केले आणि ते सह्याद्रीमध्ये सकाळमध्ये असताना मी त्यांना भेटायला जायचो. मला या भेटण्यामध्ये इतका आनंद व्हायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकार असलेले हरिभक्त परायण आणि गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचा मला सहभाग. संघशक्ती नावाचं त्यांचं साप्ताहिक होतं अहमदनगर. म्हणजे संघ म्हणजे आत्ताचा संघ वगैरे ती चर्चा नाही, संघशक्ती, संघ म्हणजे एकवट असं त्यावेळेस त्या संघशक्तीचे जे संपादक होते आणि त्यावेळेच्या जुन्या इमारती त्यांनी मला एक आठवण सांगितली. जुन्या इमारती, बसल्या इमारती, खिडकीला गॅलरी नसायची, खिडकी अशी पूर्ण वेगळी आणि तिथं लिहित बसलेले असायचे. बाळासाहेब भारदे लिहित बसले होते. आणि मग 1 मे ह्या कार्यक्रमाची चर्चा करते ज्यामध्ये कामगारांनी, तर 1 मेला असं ते त्या खिडकीतून आपल्या समोरच्या माणसाला सांगत होते. म्हणजे खालून कॉम्रेड भापकर चालले होते, ते मोठ्याही ओरडले, बाळासाहेब 1 मेला नाही 10 मेले. नव्हत्या म्हणजे नाही, त्या 10 मेचा त्यांचा काही संबंध नाहीये, 1 मे म्हणजे 1 मे. पण त्या कॉम्रेडमध्ये भापकर असे होते की कशी माणसं त्यावेळी त्या वर्तमानपत्रात होती हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. लग्नाच्या भाषणावरून खरी सुरुवात आनंदामध्ये झाली. बाळासाहेब भारदे म्हणाले की एका लग्नामध्ये आम्ही होतो, आम्हाला बोलायला सांगितलं, कॉम्रेड भापकर आहे आणि भाषण करायला लागले. काय चाललंय म्हणाले. बाळासाहेब भारदेंचा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि ते एकदम रशियन साम्राज्यवादात गेले. नवरा म्हणजे नवरा कुठे होते म्हणजे बोलून त्यांचं लग्न व्हायचं ते रशियन साम्राज्यामध्ये गेले. आणि त्याच्यानंतर माझं भाषण झालं. मी म्हणजे भाषण करायला उठलो, वधूवरांना आशीर्वाद दिला आणि फोटोग्राफरला उठवलं. लवकर हे म्हणाले आणि माझा पहिला फोटो त्या कॉम्रेड भापकरांच्या बरोबर काढला. असे जुने पत्रकार बाळासाहेब भारदे त्यांचा मला सारा सहवास झाला. 2 ऑक्टोबरला एक असा क्षण होता की गांधी जयंती आणि 2 ऑक्टोबरलाच दसरा आणि त्यांनी आग्रह केला. मला त्या आठवण सांगितली 2 ऑक्टोबर एका दिवशी गांधी जयंती आणि एका दिवशी दसरा, विजयादशमी म्हणजे शस्त्रपूजन आणि गांधी म्हणजे अहिंसा. पण त्यांनी आग्रह केला होता शस्त्र ही पूजनीय आहेत का असं जर आणले त्या सर्व शक्तीने जाणवलं आणि त्याची कॉपी मला त्यांनी वाचली. असे इतके ज्येष्ठ पत्रकार आहेत, 75 वर्षाच्या सगळे वडील पत्रकार यांना मी पाहत असताना अनेक गोष्टींचे मला या ठिकाणी आले. खरं तर तो काळ असा होता, बाळासाहेब भारदे आजच्या लोकशाहीचं वर्णन करताना तर नेहमी असं म्हणायचे की विधानमंडळातला आमदार सुद्धा फेस गॅलरीकडे बघून
तो स्पीकरकडे बघून काही बोलत नाही असा वर म्हणजे ते नेहमी म्हणायचे अध्यक्षांच्याकडे बघा अध्यक्षांच्याकडे म्हणवायचे. त्याचं कारण काय म्हणायचं असं का होत होतो त्यामध्ये काळ बदलला. आमचा काळ हा सिद्धीचा होता आणि आता काळ हा प्रसिद्धीचा आहे आणि लोकशाहीमध्ये प्रसिद्धी मिळालीच पाहिजे असं त्यांचं वाटतं भारताचं वाक्य आणि त्या दृष्टीनं तुमची माझी वाटचाल झाली आहे. आता देवीदास सडेकर किंवा या नावांचा उल्लेख फक्त ऐकत असताना मला त्या महाराष्ट्रामधली बातमी की वैकुंठच्या रस्त्याला काही काळ राहत होते एखादी बातमी घेऊन आम्ही जायचो. इनामदार त्यावेळेच्या जे पीटीआय होतं किंवा हिंदुस्थान समाचार अशा ठिकाणी मी जायचो. त्यांच्याबरोबर गप्पा करायच्या बोलायचं. वसंतराव कान्यांचे चिरंजीव आले मला त्यांचा सन्मान करून भेटलो तर मला वसंतरावची आठवण झाली की संध्यामध्ये आमचं नाव येतं म्हणजे आम्हाला आनंद व्हायचा त्या काळामध्ये. सायंकाळच्या सगळ्या आपण तुझ्या दुकानामध्ये संध्या सकाळ आणि संध्या आणि त्यावेळी आम्ही पुढं चाललेली ओळखा प्रभात त्याच्यामध्ये नाव येणं म्हणजे आम्हाला खूप असा आनंद व्हायचा. असा तो काळ पाहत पाहत माझी वाटचाल झाली. मला एक आठवतं माझ्या विरुद्ध चारित्र्यहनन करणारी अत्यंत बदनामी करणारी बातमी नाव नसते तर सही नाही नाव नाही असं ते सगळ्या दैनिकात दिली आणि फक्त तरुण बाळांनी छापली बाकी कुणी छापली नाही कारण नाव नव्हतं आणि ते चारित्र्यानं इतकं वाईट होतं की मी कुठल्या तरी त्या दौऱ्यामध्ये दारू पिलो वगैरे असं ते फार काय काय दिलेलं होतं तरुण बाळांमध्ये. पण मला भयंकर मनस राहणार. मी गेलो बॅरेक्टर गाडीच्या आणि डॉक्टर साहेबांना आपल्याला नोटीस द्यायची आणि बॅरेक्टरमध्ये काय करत नाही तुम टाकली नोटीस. त्याच्यानंतर काही वेळाने मला आठवण झाली की यशवंतराव चव्हाण साहेबांना लँडलाईनवर फोन आला आणि अक्षरशः मी रडत होतो परंतु चारित्र्यानं म्हणजे फार भयानक होतं. आणि मग मी म्हटलं की साहेब मी कोर्टात जाणार आहे. त्यांनी मला दिल्लीवर सांगितलं अरे लक्षात घे जेव्हा अशा प्रकारच्या आपल्याविरुद्ध बातम्या येतात तेव्हा समजायचं की आता आपण मोठ्या होत चाललेलो आहोत त्याचं काळजी करायची नाही आणि कधीही नोटीस द्यायची नाही. आणि तुम्हाला सांगून कधीही नोटीस द्यायची नाही असं ते म्हणाले आणि ऑलरेडी नोटीस दिली होती. वसंतराव त्यावेळी गीत आणि चंप भिशीकर संत आंबेडकर फार त्यात एक गंमत घडली बघा. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक होते केशवभाऊ पटवर्धन पूर्ण पटवर्धन संघाचे अत्यंत निष्ठा होते पण ते माझे मुख्याध्यापक. आपल्याला आश्चर्य वाटेल की मी हे सर्व करण्याच्या अगोदर पूर्ण पटवर्धन भिशीकरांच्याकडे गेले आणि ते म्हणाले कोणत्या विद्यार्थ्यांच्याबरोबर गेलो त्यांचा सगळं पालक त्याला मी ओळखतो तो गांधी विद्यालयात वारकरी संप्रदायाचा पाठात घेता म्हणाले त्यावेळी मी शाळेत नव्हती शाळा सोडून बराच काळ गेलो पण ते पूर्ण पटवर्धन माझ्यासाठी भिशीकरांना भेटले. नंतर मग मला भिशीकर वसंतराव गीत सर्व भेटले. थोड्या अंतराने यशवंतराव चव्हाण पुण्यामध्ये आले आणि मला पहिल्यांदा विचारलं पुन्हा नोटीस दिली नाही का नोटीस दिलेली होती. नंतर त्यांनी माफी मागितली म्हणजे तेवढी बातमी आली पण बदनामीची बातमी नेहमी मोठी असते आणि माफी मागितली बातमी छोटी असते हा एक पद्धतच आहे आणि ती पुढे वास्तव न वाचलं जाऊ दे. पण यशवंतरावांचं वाक्य काय अरे तुलाच थोडासा महाराष्ट्र कशाला असल्या बातम्या काळजी करायची नाही कधीच नोटीस द्यायची नाही बातम्या येऊ द्यायची नाही. यशवंतरावांनी मला त्यावेळी सल्ला दिला. अशी सगळी मंडळी मला त्या ठिकाणी होती आणि काही काही बातम्या मला हिवाळी मार्केट पाठीवर बसले मला एक आठवतो. साडेविरोधीच्या उपोषणाला 60 वर्ष पूर्ण झाली तर बहुतेक हिवाळी मार्केट सकाळचे संपादक होते आणि 60 वर्ष झाल्यानंतर त्या बातमीचं पुनरावलोकन करून त्याच्यावर बातम्या घ्यायच्या होत्या आणि मला कळालं तर मी आता हयात कोण आहे ताठे इथं बसलेले मी हिवाळी मार्केटला फोन केला सांगितलं की तात्यासाहेब डिग्रे हे त्यावेळी वय वर्ष 18 MA करत होते आणि त्याचवेळी पत्रकारिता करत होते आणि साक्षात समोर बसून त्यांनी उपोषणाचं वर्णन त्यावेळी सकाळमध्ये पाठवलं होतं त्यावेळी. तर मी म्हटलं ते आता हयात आहे त्यांचं वय आहे 91-92 तर तुमचा कोणतरी पत्रकार तिथं पाठवा आणि यांनी त्यांनी प्रतिनिधी पाठवला आणि तात्यासाहेब डिग्रेंनी त्यावेळी केलेलं वार्तांकन 1945 जसं ते तसं पुन्हा सकाळमध्ये सांगितलं आणि त्यावेळी ते छापता आलं. त्या सगळ्या इतक्या उत्तुंग पत्रकारांना ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मी गेलो औरंगाबादमध्ये गेलो नागपूरमध्ये गेलो अगदी मागून वैद्य जरी संघाचे असले तरी त्यांना मी भेटत अतिशय विद्वान आणि अतिशय चांगला माणूस अतिशय चांगला माणूस. आणि त्यावेळी कोण कोणाला भेटलं यावरून तरी लगेच पाठल्यानंतर त्याला असं होत नव्हतं त्यावेळी म्हणजे चर्चेचा विषय नव्हता. आता बघितलं फोटो काढला तरी गेलो होतो म्हणजे असं म्हणजे बोललं जातं पण तो
नागपूरला गेलो पत्रकार संघात जायचं, औरंगाबादला म्हणजे आता संभाजीनगरला गेलो तर त्या ठिकाणी लोकांना भेटायला द्यायचं. आणि मग आणखीन काही दिल्लीला गेलो तरी पत्रकारांना, आपल्या मराठी पत्रकारांना भेटायचं. आणि मुंबईला दिवसभर युथ काँग्रेसचं काम केल्यानंतर सायंकाळी मुंबईच्या पत्रकार संघात जायचं. आता राजापूर जिल्ह्याच्या पासून मोकाशीच्या पासून इतकी थोडी मंडळी भेटायची आणि त्यांचे अनुभव मला ऐकायला भेटायचे. अशी कितीतरी चेहरे आहेत. तर माध्यमांमध्ये कोकणात जिल्ह्यातील काय आता आले इथं बसले ते कोकणाचं असतात ते. आणि हे सगळं ते पाहतो. सुकुल खांडेकर त्यांनी मला समोर निर्माण थोडंसं घ्यायला सांगितलं तर मला लिहायचं फार कंटाळा आहे, पण काही काळ लिहिलं आणि मग मला कळती करायला सांगितलं तर तेही लिहिलं. वारीवर ते लिहिले, खूप काही लिहिलं, फक्त बऱ्यापैकी करायचं. लोकांनी चांगली प्रसिद्धी दिली आणि ते आज परत देत आहे. या सगळ्या त्यामुळे पत्रकारांच्या सगळ्याकडे पाहिल्यानंतर मला खूप जुन्या आठवणी या ठिकाणी जायला. सुधीर गाडगेरांचा फार त्याने तर महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखरनी आपल्याला आश्चर्य वाटले. चंद्रशेखर आणि इंदुलाल पटेल हे दोघेजण बापू काळदेकरांना भेटून पुण्यामध्ये आले होते. आणि अचानक क्वालिटी ते जिल्ह्यावरचं हॉटेल आहे तर आज बसलेले होते. आणि आम्ही पाण्याच्या कट्ट्यावर होतो, मी सुधीर आणि टाकीचे लोक. म्हणून ते म्हटलं अरे चंद्रशेखर आपण चंद्रशेखर ते त्यावेळी ते पंतप्रधान झाले नव्हते, आतमध्ये बसले, असं कसं होईल. आणि विठ्ठलशेठ मडियार आमच्यावर होते. एका माणसाला पाठवून खरंच चंद्रशेखर तिथे होते. आणि तुम्हाला गंमत सांगतो, चंद्रशेखर बाहेर आले, आम्ही त्या पाण्याच्या कट्ट्यावर होतो. ते मला बघितलं, अरे पवार क्या कर रहे. ती बातमी संपूर्ण सुधीर गाडगेंनी लिहिली होती. आणि खांद्यावर माझा हात ठेवला चंद्रशेखरनी आणि त्या हिंदूला त्यांच्यावर होते. त्याला ते सांगत होते, जिंदा झाली काँग्रेस का नेता म्हणजे उदाहरण बेकार नाही केल्या. अशी संपूर्ण बातमी सुधीरनी त्यावेळी महाराष्ट्रात त्यातलं 2 गोष्टी साध्य झाल्या की चंद्रशेखर मला नावाने ओळखतात हे लोकांना समजलं आणि जिंदाला काँग्रेस का जे नेता आहे असं त्यावेळी सांगितलं. आजही लोक मला म्हणतात की तुम्ही तसेच वाटता, म्हणजे खूप चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे आपल्याला. असं हे सगळं पाहत ही वाटचाल या ठिकाणी करत आलो. पण इतक्या वर्षाची म्हणजे लोकमान्यांच्या पासून आगरकरांच्या पासून गांधींच्यापर्यंत बाळासाहेब भारताच्या सगळी पत्रकार मुली ही राजकारणात देखील फार उत्तम पदावर गेली म्हणजे आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. पण काय बदलला, यंत्रणा बदलल्या आणि काही गोष्टी निश्चितच बदलल्या. थोडंफार जवळजवळ सांगत आहे. म्हणून मी माझ्या शालेय जीवनातली एक कविता नेहमी आठवणी सांगतो, बऱ्याच वेळा सांगितलं. त्या कवितेचं शीर्षक आहे बातमीदार. कवी लेंडे किंवा मुर्डेकर मला आठवत नाही, ते मला लक्षात नाही, पण ती कविता खूप छान आहे. म्हणजे मला सांगितली किंवा आठवली. बातमीदार जाणारा आता आतून काढी न काही बातमी चल सोड रस्ता की करू एका गड्याचे साखर. जाणारा आता आतून काढी न काही बातमी चल सोड रस्ता की करू एका गड्याचे साखर. पायास माझ्या भिंडणी हिंदू गावात त्यावेळी 60-65 वर्षांची कविता आहे. पायास माझ्या भिंडण्याची हिंदू गावात मागे वळून मोजले एका नटीचे दाटली. जाणारा आता काही न काही बातमी जर सोड रस्ता आता 60-65 वर्षांची कविता. मी म्हटलं कमाल आहे, बातमीदार म्हणजे हिंदीसाठी भिंत आहे आणि काय बातमी दिली ते एका नटीचे दाट दिली बातमी काय ते सगळं त्या कवितेची मला आठवण झाली. आणि मग असं वाटतं आणि थोड्याफार परंपरेमध्ये थोडंसं तसं आहे, पण काही चांगलंही गेलं, खूप चांगलं परिवर्तन करायला. आणि हा सगळा जो सुंदर वेळ आहे ना, हा प्रवीण वाळंबे यांनी या ठिकाणी घेऊन आला. मी खरं सांगू का, तो वारंवार त्याचा किती नम्रतेने आणि त्याचे किती धन्यवाद त्याला द्यावे की या निमित्ताने सर्वांना एकत्र या ठिकाणी भेटतात. जे म्हणजे एकनाथ बाबुरांसारखे, रामभाऊ जोशीसारखे, अनेक मंडळी आता हयात नाही, त्या सर्वांची आठवण झाली. गोपाळराव पटवर्धन मला म्हणायचे तुम्हाला ऍसिडिटी आहे ना, मला पण यायला फक्त हे करायचं, गुडघ्याच्या पेढेवाला भेटायचं, एक पेढा खायचा नाही, मला ते घेऊन जायचे. पेढा खात ऍसिडिटी घडवली माझी. त्या गोपाळराव पटवर्धन टाळ विचाराचे इंग्रजी वगैरे उत्तम, दत्ता मावळकर पुन्हा म्हणजे आता ज्याचं निधन झालं 112 वर्षी पारधी. आत्ता मला एका समारंभात 101 वर्षाची असताना भेटली. माझ्या घरी यायचं मला, कारण सवाई गंधर्वाला मला 45 वर्षाची मागणी. शांता मिसळ आणि आपण पारधी वगैरे सुद्धा बनवली काय घ्यायची हो.
आणि त्यानंतर दत्ता माडगूळकर हेच त्या संगीतामध्ये संगीत क्षेत्र असेल किंवा विविधीकरणासाठी जोगसारखे क्रीडा क्षेत्रामध्ये आमचा मध्या सावंत ही सगळी मंडळी मला या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये राजकीय वापराचे करणारे, क्रीडा क्षेत्राचे करणारे, संगीताचे करणारे, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे करणारे अशा अनेक गोष्टींची आणि पत्रकारांची मला या ठिकाणी आठवण जे आज हयात नाही त्यांना मी विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी आणि आज पंचायतीच्या पुढे सुंदर वाटचाल करणारे त्या अमेरिकेला सगळी टाकायचं मला वाटलं अमेरिकेलाच येते अमेरिकेला गेले होते आणि ते नात्याने बाळासाहेब भारताचे भजे लागायचे फार जवळच नातं होतं तेही आपल्यानंतर बाळासाहेब भारताच्याकडे येत असत अशा खूप गोष्टींची मला या ठिकाणी आठवण होते काही आठवणी राहून गेल्या असतील आणि ते सांगणे शक्य नाही कारण शेवटी प्रवीण वाळिंबरांनी सांगितलं की फार बोलल्यानंतर लोकांना कंटाळा येतो त्यामुळे इथंच